हल्ली अंगण आणि त्यात मोठाली झाडं दिसणं तसं कठीण झालंय. पण तुमच्या अंगणात एखादं झाड असेल आणि त्याचा जर अडथळा वाटत असेल किंवा तोडावं लागत असेल तर त्यासाठी आता परवानगी घ्यावी लागणार आहे. म्हणजेच नियमाप्रमाणे आपलं असलेलं झाड तोडण्यासाठीही नगरपालिका आणि नगरपंचायत यांची परवानगी गरजेची असते. आता तुम्हाला असं वाटेल की माझ्या जागेतील झाड आहे, म्हणजे माझ्या मालकीचं झाड आहे, मी लावलेलं झाड आहे, मग मी का बरं परवानगी घ्यायची? तर त्याचं असं आहे की अलीकडेच वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती कमी होताना दिसतेय, कमी होऊ लागली आहे. जिकडे तिकडे सिमेंटचं जंगल उभं राहत आहे. भविष्यात शुद्ध हवा कशी मिळेल हा प्रश्न निर्माण झालेला दिसतोय. तेव्हा दरवर्षी विविध संस्था, संघटना वृक्षारोपण मोहीम राबवतात, पण ती झाडं जगतात का हो? म्हणजे त्याकडे फारसं कुणी लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाचीही तितकीच गरज आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ते महत्त्वाचं देखील आहे. आणि म्हणून वडिलोपार्जित जी मोठी झाडं जगण्यासाठी, जगवण्यासाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे. हा नेमका नियम कसा आहे? म्हणजे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ह्यासाठी कुठं बरं परवानगी घ्यायची आणि अर्ज बरं कसा करायचा? तर नगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन साध्या कागदावर सुद्धा तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो. तुम्ही अर्ज करू शकता. त्या अर्जात संपूर्ण झाडाचं विवरण, म्हणजे ते झाड नेमकं कोणत्या प्रकारचं आहे, घरापासून किंवा रस्त्यापासून साधारण ते झाड किती लांब आहे आणि ते तुम्हाला का तोडायचं आहे, हे सगळं तुम्हाला या अर्जात नमूद करणं हे आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल की मला झाड तोडायचं नाहीये, पण त्याच्या काही फांद्या मला तोडायच्या ज्या वाढलेल्या आहेत. तर त्यासाठी नेमकं काय करायचं? तर फांद्या तोडतानाही काही नियम पाळावे लागतात. म्हणजे झाडाची फांदी जर तुम्हाला तोडायची असेल तर नगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणं हे अत्यावश्यक असतं. म्हणजे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची बैठक ही दर महिन्याला होत असते आणि या बैठकीमध्ये पालिकेकडे वृक्षतोडीबाबत आलेल्या अर्जांवरती चर्चा होते आणि मग त्या संदर्भातला एक पाहणी दिवस ठरवला जातो. तशी नोटीस ही त्या अर्जदाराला दिली जाते आणि मग पुढील बैठकीत त्यावरती चर्चा करून गरज नसलेले जे अर्ज असतात तर ते रद्द ठरवले जातात. तेव्हा आता आपण पाहूयात की कोणत्या कारणासाठी तुम्हाला झाड तोडता येतं. तर झाड जर जुनं असेल, इमारतीवरती किंवा घरावरती त्याच्या फांद्या येत असतील आणि त्यामुळे पुढे भविष्यात दुर्घटना घडू शकणार असेल किंवा घराचं बांधकाम करायचं असेल आणि त्याला झाड अडसर ठरत असेल, तर झाड तोडायची जी परवानगी आहे तर ती तुम्हाला मिळू शकते. पण त्यापूर्वी नगरपालिका, नगरपंचायत अधिकारी किंवा मग कर्मचारी झाडाची आणि त्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करतात आणि मग ठरवतात. तेव्हा एखाद्या नागरिकाने जर परवानगी न घेता झाड तोडलं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. अनेकदा अशा तक्रारी आल्यावरती पालिकेकडून सुद्धा शहानिशा करून त्यावरती कारवाई केली जाते. तेव्हा तुम्हाला जर का अशा संदर्भातला अर्ज करायचा असेल तर अर्ज करूनच मग तुम्ही झाड तोडण्यासाठीची परवानगी घेऊ शकता. सध्या सर्वच माध्यमातून प्रदूषण वाढलेलं आहे, त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड आणि संरक्षणाची गरज आहे. त्यामुळे वन विभागाकडूनही कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे झाड जरी तुम्ही लावलेलं आणि तुमच्या जागेतलं जरी असलं तरी त्याची तोड करताना परवानगीही घ्यावीच लागते. ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.